वामनाने जेव्हा बळीला पाताळ लोकात जाण्याची आज्ञा केली तेव्हा तो त्यांच्या जहाजात बसून दक्षिण पूर्व आशियाच्या बेटांना भेट देत ऑस्ट्रेलिया मार्गे पाताळात अर्थात दक्षिण अमेरिकेत पोचला आणि तेथे पोचून त्याने आपल्या राज्याची स्थापना केली. या मार्गाचे वर्णन वाल्मिकी रामायणात किष्किंधा कांडात वाचायला मिळते. तेव्हा सुग्रीव सीतेला शोधण्यासाठी जे वानरे सैन्य पाठवतो त्यात त्यांना तो या मार्गाचे सविस्तर वर्णन सांगतो. या वर्णनात पेरू देशातील ॲडीज पर्वतावरचा हजारो फूट कोरलेला त्रिशूळाच्या आकाराचा तालवृक्ष, न्यूझीलंडमधील सुदर्शन नावाने वर्णन केलेला अतिशय रम्य असा पुकाकी तलाव, पॅसिफिक महासागरातल्या उकळत्या ज्वालामुखीच म्हणजेच रिंग ऑफ फायरचं वर्णन अगदी तंतोतंत मिळत दक्षिण अमेरिकेतल्या अतिशय प्राचीन माया संस्कृतीचा मूळ पुरुष मायासुराने बळीसाठी तेथे नवीन वसाहत बसवली. बळीचा राजमहल हा 3 पुरांचा म्हणजेच 3 मोठ्या महालांचा बांधला. त्यामुळे त्याला त्रिभुवनाक म्हणजे 3 भुवनांचा स्वामी संबोधलं गेलं. तोच भाग आजही बोल्व्हिया प्रांतात तियाहुनाको किंवा तिवानकू या नावाने प्रसिद्ध आहे. बळीने वेगवेगळी 7 नवी नगरे तेथील प्रजेसाठी बसवली. त्याला नवतल नवीन नगर हे नाव रूढ झालं असं मानलं जातं. याच पेरू देशात बसणारी इंका ही अतिशय प्राचीन संस्कृती, त्या संस्कृतीचा उद्वांता मानला जाणारा विराकोचा ह्याची मूर्ती याच तियाहुनाको भागात कालासया या मुक्त आकाशाखाली असलेल्या मंदिरात बघायला मिळते. इंकाच्या प्राचीन साहित्यात उल्लेख केल्याप्रमाणे विरोकाचा हा पॅसिफिक समुद्र ओलांडून लांब नौकांमधून हजारो वर्षापूर्वी पेरूच्या समुद्र किनाऱ्यावर आला. त्याने त्या ठिकाणी मातीपासून प्रजेची निर्मिती केली. त्या प्रजेला कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान ह्यासारख्या अनेक गोष्टीत पारंगत बनवलं. एका प्रगल्भ संस्कृती उभी केली आणि काही कालावधीनंतर पुन्हा कधीही परत न येण्यासाठी समुद्रावर चालत ज्या दिशेकडून आला होता त्याच दिशेने निघून गेला अशी आख्यायिका त्याच्याबद्दल सांगितली जाते. या विराकोचाने आकाश हननपचा, आंतरिक पृथ्वी अर्थात पाताळ उकुपचा आणि बाह्य पृथ्वी केपचा यावर प्रभुत्व मिळवलं होतं असं इन्काज मानतात. ह्या विराकोचाचं बरंचसं वर्णन महाबलीच्या कथेशी मिळतं जुळतं आहे आणि विराकोचं हे नावही महाबलीच्या पित्याशी म्हणजेच विरोचनाशी साधर्म्य दाखवणारं आहे. विराकोचा ज्या लांब बोटीतून पेरूच्या समुद्र किनाऱ्यावर पोचला तसाच लांब बोटीतून आजही ओणमच्या सणाच्या वेळी केरळमध्ये नौकानयनाची स्पर्धा हजारो वर्षापासून आयोजित केली जात असते. अर्नामली भागात पंपा नदीत होणारी ही स्पर्धा ओणमच्या परंपरेचा एक खास भाग आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या एका भाषणात म्हटल्याप्रमाणे पाश्चात्य जनता ही विरोचनाची वंशज आहे. हे वाक्यही या
साधर्म्याला पुष्टी देतं. अर्थात या सगळ्या महाबलीबद्दलच्या आख्यायिका असल्या तरी आधुनिक काळात कुणालाही महाबलीचं दर्शन झाल्याचा उल्लेख मात्र अजिबात सापडत नाही. इडा पिडा टळो, बळीचे राज्य पुन्हा येवो या जनभावनेच्या इच्छेतून दिवाळीतल्या बली प्रतिपदेच्या पूजनातून आणि ओणमच्या सणातून महाबली अजूनही आपलं चिरंजीवत्व राखून आहे हे तितकंच खरं आहे. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.